गुड मॉर्निंग भावांनो. तो माझा दिवस चालू होतोय आपल्या घरातून. तर तुम्ही बघू शकता आपल्या मुलीला खूप त्रास होता रात्रभर. रडून रडून तिनं अक्षरशः मला ठाकून टाकला. म्हटलं तू बाबा पहिल्या आधी तू दवाखान्यात चालतं. तिला दवाखान्यात न्यायची तयारी होती आणि माझा मुलगा आईसोबत खेळत होता. भावांनो बाहेर जाऊन बघितलं तर पप्पा लोटगाडी लावायची तयारी करत होते. भावांनो आपले पप्पा भाजीपोल्याचा धंदा करतात. आपली रेडी रोज लागते. तर आपले पप्पा रेडी लावून एक नंबर तयार करत होते. तुम्ही बघू शकता भावांनो रेडी. मग काय गाईज आपलं अंग तोंड झालेलं होतं. म्हटलं चला देवदर्शनाला चला. तर गाईज तुम्ही बघू शकता माझ्या घराच्या मागे खूप मोठं विशाल मंदिर आहे. आपल्या इथं पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे. मग काय आपल्या दर्शनाशिवाय आपला दिवस अधुरा राहतो ना हो. बाप्पाच्या दर्शन करून भाविक भक्त तुम्ही बघू शकता. भागीवंताचार्या सुनानी सुपाच्या कोणी वडिला सुपाच्या कोणी वडिलाचे नावी लहान भागीवंताचार्या सुनानी लाच्या नावे हा दान केला रे महादेवाचे हे नावीला. मग काय भावांनो आपल्या दारी आलेले होते वासुदेव. मग काय आपल्या मुलींनी त्यांना धान्य देऊन त्यांचे स्वागत केले. भावांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण ह्या लोकांना सर्वांना जास्त विसरत होतो. दान केला रे पांडुरंगया महाधनोया बाबाचे हा पांडुरंगया महाधनोया बाबाचे लाच्या नावे हा दान केला रे पंथीने उदार केले हा बाबा. मग काय भावांनो हे सर्व आपटून आपल्या घरातली गेलेली होती हंडी. मग म्हटलं चाल भाऊ आपण हंडी घ्यायला जाऊ. मग काय तिथं गेले भाऊ आपले भेटले सबस्क्रायबर होते. भावांनी आपल्याला एक नंबर हंडी काढून दिली. नो लीक नो क्लिक. भावाने एक नंबर हंडी दिली आणि आपल्याला गाडीवर ठेवून दिली, मदत पण केली. तर चला भावांनो घराकडे जाता आपण. सो गाइस अभी प्रोसेस होगी हंडी चेंजिंग की, तो आप दे दियो. इसे खोलने का एकदम रास्ता रहेगा. ये निकल गया और अभी ये लग जाएगा. गाइस आपका भाई ये क्या से हंडी लगा था, ये फिर हो गई. ये नोजल छोड़ देने का, हंडी हो गई टाइट. आप देख सकते हो. मन्नो आपण कुठे चालले आहे? तुझी तब्येत खराब आहे ना बेटा? सुई मारशील ना? मग काय बाई लोक सगळं काम आपल्याच्या नंतर म्हटलं चला हॉस्पिटलला. आपण फायनली आपल्या हॉस्पिटलला पोहोचून घेतलाय. मुलीने एक नंबर काम केलं. व्यवस्थित चप्पल वगैरे बाहेर काढून आतमध्ये आली. मला खूप प्राऊड झाला. आपली मुलगी व्यवस्थित सुरक्षित घरातली आहे. हॉस्पिटलमध्ये काही गर्दी नव्हती. आपला नंबर लवकर लागला. म्हटलं चला घरी लवकर. भात हे कवटी वरण आणि आपल्या बट्ट्यानं हो यानं जेवण करायला या इकडे मुळात आहे. जेवण खाऊन आटून आपल्या मुलगीला हॉस्पिटल म्हणून आणलेली होती. आपण ना तर तिला मेडिसिन द्यायची बाकी होती. आपला नंबर लागलेला होता. आज प्रथम नंबर आपला. म्हटलं चला मी देऊन देतो. काय मग तर बघू शकता तुम्ही एवढी मेडिसिन द्यायची होती. मग काय एक एक करून तुमच्या भावांनी सगळी मेडिसिन तिला देऊन सुखरूप तिला झोपाळून दिली. दुपारचा टाइम होता. आपल्या घरातली लक्ष्मी झाडू मारत होती. मग मी थोडी मस्करी केली. मग काय भावांनो तुमच्या भावाला मस्करी एवढी मागत पडली म्हणून मी तुम्हाला सांगून देतो अनुभवाचे बोल. भावांनो आपल्या घरातल्या लक्ष्मीचे कधीही मजाक न करा, नाही तर आपल्याला खूप भारी जाते भावांनो. ये पंचमुखी हर धर्म के अंदर अच्छा रहा है. तू जाते भाई मेरे को अपने धर्म में अलग अलग रास्ते. मग काय भावना संध्याकाळची वेळ होती. आपला बच्चू किलबिल करत होता. तर पप्पांनी त्याला घेतलेला होता आणि आपली मुलगी तर किटकिट करते. ताई तिला ट्रीट करत होती. गप्प बस. इकडे देवीचे गाणे चालले होते. एकच नंबर भावांनो. माहोल एक नंबर होता घरामध्ये. हंडी की मम्मी हंडी के लिए कुछ बना रही थी, कुछ स्पेशल बना रही थी, बताया नहीं था. काय भावांनो आपल्या घरात काही डिश होईल ना आपल्याला भेटणार नाही असं काही होईल का? आपल्या घरात बनलेला होता सुजीचा हलवा. देशी तुपात बनलेला होता भावांनो. एकच नंबर झाला. म्हटलं ट्राय करा भावांनो. हलवा खाऊन झाला. मग काय आपण तर पोटभर खाऊन घेतलं. मग आपल्या मुलीला कोण देईन? मग आपल्या प्रिन्सेसला दिली ना हो. तिला VIP ट्रीटमेंट, तिला दवाई द्यायची होती. संध्याकाळच्या वेळेस थंडी खूप पडलेली होती आपल्या राव्यानगरीमध्ये. तुम्हाला तर सर्वांना माहितच आहे. मग काय आईला मी बोलला आई शेकोटी पेठात थोडा टाइमपास करू. म्हटलं शेकोटीपाशी मग मला दवाई द्यायचा माझा टाइम होऊन दे. मग शेकल्यानंतर आपला दवाई द्यायचा टाइम होता. इकडे बघतोय तर हन्नीची मम्मा अनिल दवाई देते. म्हटलं चला माझं थोडंसं टेन्शन तर हलकं झालं.